हाईटचा वे जरा तुषारकडे बस बस बरोबर इकडे बघा नाही आज आम्ही आता ओबीसीच्या कालपासून बैठक आमच्या काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या सुरू आहे। ओबीसीचा जनगणनेमध्ये कालम नाही। 14 तारखेला ही ओबीसीच्या आपल्या जनगणनेची पहिली फेरी संपत आहे आणि हे सांगतायत की आम्ही सेकंड फेज मध्ये ओबीसीच्या कालमचा समावेश करू। हे आताची ही चाचपणी आहे आणि हे पुढे ओबीसीचा कालम ठेवणार नाहीत मोदी सरकार। आणि ओबीसीची संख्या किती आहे हे लोकांच्या पुढे देशामध्ये माहीत होणार नाही आणि ओबीसीच्या हक्काचं जे काही मिळालं पाहिजे ते मिळणार नाही। खरं तर भाषणं झाली, आम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना करू असं पंतप्रधान बोलले, पण मग कालम का ठेवला नाही स्वतंत्र यावर चर्चा झाली। आणि आज मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये या संदर्भात किंवा देशामध्ये ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी आता प्रचंड जोर धरू लागली आहे। एकट्या भंडारा जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये या जनगणनेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्कार टाकला जात आहे। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्कार आहे। मराठवाड्यातील काही भागामध्ये बहिष्कार टाकला जातोय आणि सहकार्य लोक करत नाहीये। मला आमची मागणीच ही आहे की तुम्ही आज 14 तारखेला ही स्वतंत्र जनगणना संपत आहे, पण आम्ही आता प्रचंड महाराष्ट्रभर देशभर आंदोलन करायची आम्ही आता तयारी सुरू केलेली आहे। आम्ही जिल्ह्यामध्ये पुढच्या सेकंड फेज मध्ये अजिबात सरकारने जर हा स्वतंत्र कालम ठेवला नाही, अजिबात सहकार्य करायचं नाही असा निर्णय आणि निर्धार आम्ही केलाय। या संदर्भात 20 तारखेला नागपुरात महाराष्ट्रव्यापी ओबीसीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे आणि यामध्ये जो निर्णय आम्ही सगळे मिळून करू, महाराष्ट्रातील सगळे ओबीसी नेते मिळून, आणि मग या सरकारला दाखवू की तुम्ही ओबीसीचे मतं घेताय। पंतप्रधान ओबीसीचे आहे, ओबीसी स्वतःला म्हणून घेता। आमच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की माझा डीएनए ओबीसी आहे, मग तुम्ही आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। मग तुम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना का करत नाही, तो स्वतंत्र कालम का ठेवत नाही, याचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल। आणि हे आंदोलन सरकारला झेपणार नाही अशा प्रकारचं प्रचंड मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये हे सुरू होईल। आम्ही दिल्लीतही बैठक घ्यायचं ठरतोय आणि इतर ठिकाणी या बैठका आम्ही घ्यायचं ठरतोय। मोदी सरकारला आमचा निर्वाणीचा इशारा आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे ओबीसीचं स्वतंत्र कालम ठेवून ओबीसीची जनगणना करावी। हे आमच्याशी जो तुम्ही बेईमानी केली, आमच्याशी जो आमचा विश्वासघात केला, हे याचा उत्तर या सरकारला द्यावं लागेल। का नाही असं वाटतं तुम्हाला? का नसावं नाही, का असावं वाटतं हे विचारा तुम्ही। का नसावं आता मी काय बोलू? का नाही म्हणजे ओबीसीची स्वतंत्र जनगणना यांना करायची नाही, याचं कारण काय आहे त्यांना माहीत। पण आमची भूमिका ही आहे, सरकारला भीती वाटत असेल की ओबीसीची संख्या पुढे आली तेवढं द्यावं लागेल। सध्या देशाला कंगालच करून सोडलेला आहे आणि आमचं मत एवढंच आहे की तुम्ही आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये असेल, आमच्या सवलतीमध्ये असेल, स्कॉलरशिपमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला आमचा वाटा मिळावा। त्यासाठी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, भागीदारी, हे आमची भूमिका, हीच आमची भूमिका। या भूमिकेसाठी आम्हाला जनगणना करून घ्यायची। मोदीच्या कार्यकाळाला जनगणनेत सहकार्य केलं नाही तर प्रशासन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची अजिबात करू शकत नाही। आम्ही कशाला सरकारच्या बापाचे काय बांधले हो काय? आम्ही बहिष्कार घालतो आहोत, आम्हाला नाही द्या, आमचा कालम ठेवा, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत। ते म्हणतील की तुम्ही नाही केलं तर गुन्हे दाखल करा, म्हणा कसे गुन्हे दाखल करतात तर बघतो आम्ही जलभर आंदोलन करू सगळे ओबीसी मिळून, त्याची तयारी आम्ही केलेली आहे। जर करायचं असेल तर आम्हाला घेऊन पाठवा जेलामध्ये, बंद करून ठेवा। आमच्या हक्काचं देण्याची तुमची नियत नसेल आणि जर गुन्हे दाखल करायची तुमची भूमिका असेल तर आम्ही जेलामध्ये सुद्धा जाण्यासाठी आमची तयारी राहील। मोदीला 12 वर्ष पूर्ण झालेली आहे। नेहरूंच्या कार्यकाळाची बरोबर